माझं नाव सुहास. वयाच्या 10व्या वर्षापासून माझ्या पाठीवर डाव्या बाजूला एक विचित्र, काळपट निळा चट्टा होता. सुरुवातीला घरच्यांना वाटलं की हे साधं बर्थमार्क आहे. पण जसा जसा मी मोठा होत गेलो, तसा तसा तो डाग माझ्यासाठी एक जिवंत नरक बनला. प्रत्येक अमावस्येला त्या डागातून एक असह्य आग निघायची, जणू कोणीतरी जळतं लोखंड माझ्या पाठीवर ठेवलंय. रात्री झोपेत मला कोणाचे तरी ओरबाडल्याचे आवाज ऐकू यायचे आणि सकाळी उठलो की माझ्या बेडशीटवर रक्ताचे थेंब दिसायचे, पण अंगावर एकही नवी जखम नसायची. अनेक डॉक्टरांना दाखवलं, स्किन स्पेशालिस्ट बदलले, पण कोणाकडेच उत्तर नव्हतं. शेवटी एका मित्राच्या सांगण्यावरून मी जयेश दादांकडे गेलो. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती. त्यांनी मला सांगितलं, सुहास, हा डाग तुझ्या शरीराचा नाही, तर तुझ्या आत्म्याचा आहे. हा एक इम्प्रिंट आहे, जो तू गेल्या कित्येक जन्मांपासून सोबत वाहतोयस. तुला मागे जावं लागेल. जयेश दादांनी मला एका आरामदायी खुर्चीवर बसवलं. हळूहळू त्यांनी मला रिलॅक्स केलं. त्यांचा आवाज एखाद्या जादूसारखा वाटत होता. सुहास, श्वास घे, सोडून दे. आता तू एका जुन्या दरवाजासमोर उभा आहेस. तो दरवाजा उघड आणि आत जा. जसा मी तो दरवाजा उघडला, तसा मला रक्ताचा आणि कुजलेल्या मांसाचा उग्र वास आला. मी थरथर कापायला लागलो. मी स्वतःला पाहिलं. माझे केस विस्कटलेले होते, अंगावर फक्त राख फासलेली होती. मी एक अघोरी होतो, पण मार्ग चुकलेला. मी एका गुहेत बसलो होतो आणि माझ्यासमोर एक निष्पाप मुलगा बांधलेला होता. त्या जन्मात मी सिद्धी प्राप्त करण्यासाठी नरबळी देत होतो. मी त्या मुलाच्या पाठीवरचा मांस खंजिराने कापून काढलं होतं, बरोबर त्याच जागी जिथे आज माझा बर्थमार्क आहे. तो मुलगा शेवटच्या क्षणी माझ्याकडे बघून किंचाळला, जसा तू माझा लचका तोडलास, तसाच हा डाग तुझ्या आत्म्याचा लचका तोडत राहील. जोपर्यंत तू स्वतःला शुद्ध करत नाहीस, तोपर्यंत हा नरभक्षक तुझ्या आत जिवंत राहील. मी ट्रान्समध्येच ओरडलो, दादा, मला वाचवा. तो मुलगा मला आजही बघतोय. जयेश दादांचा खंबीर आवाज आला, शांत हो सुहास, तो भूतकाळ आहे. पुढे जा, पुढचा जन्म बघ. दृश्य बदललं. आता मी एका सैनिकाच्या वेशात होतो, पण माझ्यावर राजद्रोहाचा खोटा आळ आला होता. मला शिक्षा सुनावण्यात आली होती, जिवंत भीतीत चिणण्याची. सैनिकांनी मला एका अरुंद भिंतीत उभा केलं. एकामागून एक विटा रचल्या जात होत्या. मला श्वास घेता येत नव्हता. जेव्हा शेवटची वीट लावली गेली, तेव्हा ती वीट माझ्या पाठीवरच्या त्याच डाव्या बाजूला घासली गेली. तिथे जखम झाली, पण मला मलमपट्टी करायला कोणीच नव्हतं. मी त्या काळोखात, त्या भिंतीत तडफडून मेलो. ती गुदमरलेली भावना मी या जन्मातही अनुभवत होतो. मला लिफ्टमध्ये किंवा बंद खोलीत भीती वाटायची. त्याचं कारण ती जिवंत समाधी होती. आता मी एका श्रीमंत जमीनदाराचा मुलगा होतो. पावसाळी रात्र होती. मी माझ्या खोलीत झोपलो होतो. अचानक खिडकी उघडली आणि एक काळी सावली आत आली. त्या सावलीच्या हातात एक मोठी कुऱ्हाड होती. त्या व्यक्तीने माझ्यावर वार केला नाही, तर ती कुऱ्हाड माझ्या पाठीत रुतवली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना मी त्या मारेकऱ्याचा चेहरा पाहिला. तो चेहरा पाहून माझ्या अंगावर काटा आला. तो मारेकरी दुसरा कोणी नाही, तर या जन्मात माझा जो जुना शत्रू आहे, तोच होता. आमचं रक्ताचं नातं गेल्या जन्मातही रक्ताळलेलंच होतं. तो वार ज्या जागी झाला, तिथेच हा निळा चट्टा उमटला होता. जयेश दादांनी मला हळूहळू ट्रान्समधून बाहेर काढलं. मी पूर्णपणे घामाने भिजलो होतो. मला समजलं की पहिल्या जन्मातील माझं पाप, दुसऱ्या जन्मातील अन्याय आणि तिसऱ्या जन्मातील विश्वासघात, या तिन्हींचा संगम म्हणजे हा बर्थमार्क होता. जयेशदादा म्हणाले, सुहास, जोपर्यंत तू त्या अघोरी कर्माची क्षमा मागत नाहीस आणि तुला मारणाऱ्यांना माफ करत नाहीस, तोपर्यंत हे चक्र सुरूच राहील. तुझा हा चट्टा म्हणजे तुझ्या आत्म्याने लिहून ठेवलेली डायरी आहे. मी डोळे मिटले आणि त्या सर्व आत्म्यांची माफी मागितली. मी त्या मारेकऱ्यालाही माफ केलं. त्या क्षणी मला माझ्या पाठीवर एक थंड लहर जाणवली, जणू कोणीतरी बर्फाचा तुकडा तिथे ठेवलाय. 30 वर्षांची ती आग शांत झाली होती. आपलं शरीर नष्ट होतं, पण कर्म आणि स्मृती आत्म्यासोबत प्रवास करतात. आपली भीती ही उगाच नसते, ती कुठल्यातरी अपूर्ण कथेचा भाग असते. जयेश दादा, तुम्ही मला स्वतःच्याच अंधारातून बाहेर काढलत. आज मी मोकळा झालोय. माझ्या पाठीवरचा तो डाग आता मला घाबरवत नाही, तर तो मला जाणीव करून देतो की मी किती मोठा प्रवास केलाय. मित्रांनो, तुम्हालाही वारंवार एखादं भयानक स्वप्न पडतं का? तुमच्याही शरीरावर अशी एखादी खूण आहे का, जिचं रहस्य तुम्हाला उलगडत नाहीये? ही केवळ योगायोग असू शकत नाही. तुमच्या लपलेल्या जन्मांचे रहस्य शोधण्यासाठी आणि जुन्या जखमातून मुक्त होण्यासाठी आजच जयेशदादांशी संपर्क साधा. खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा आणि तुमचं पास्ट
लाईफ रिग्रेशन सेशन बुक करा. सत्याचा सामना करण्याची तुमची वेळ आली आहे.